प्रकरण आहे आणि काय मागणी आहे? मी दिनांक 3/12/2024 रोजी तत्कालीन ग्रामसेवक गणेश कोकोडे यांची तक्रार केली होती. त्यानंतर सतत रिमाइंडर देऊन 4 तक्रारी जवळपास झालेल्या आहे ग्रामपंचायतला, परंतु आजपर्यंत मी दिलेल्या तक्रारीमधील 14 मुद्द्यावर कुठलीही चौकशी झाली नाही. तसेच त्या ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर ते बदलून गेल्यानंतर दुसरे ग्रामसेवक आले, श्री विलास चव्हाण यांनी निविदा घोटाळा केला आहे. निविदा उघडण्याआधीच त्या रस्त्याचे काम चालू केले आहे आणि ग्रामसेवकाला माहिती कसं की निविदा याच ठेकेदाराला मिळणार आहे किंवा कंत्राटदाराला मिळणार आहे. त्यामुळे दोनही ग्रामसेवकाला तत्काळ निलंबित करण्यात यावे व जे कंत्राटदार आहे ज्यांची मिलीभगत होती त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अन्यथा दिनांक 16 तारखेपासून मी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करणार.